सगळे सोयीच्या बाबतीमध्ये बराच मोठा उहापोह झाला। आम्ही त्यांना सांगितलं की याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत। शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, ओबीसी असेल, त्याला प्रमाणपत्र कसं द्यावं, जात पडताळणी कशी करावी, या संदर्भामध्ये पूर्ण माहिती असलेलं एक मोठं पुस्तकच आहे, मोठं डॉक्युमेंट आहे आणि त्याप्रमाणे सगळ्याची पूर्तता करून सर्टिफिकेट देण्यात येतात। आणि म्हणून तर हे जे आहे एसीबी सगळे सोयरेचे, आम्ही म्हटलं मग गरज काय, जर एक डॉक्युमेंट आपल्याकडे आहेच जे आज 20-25 वर्ष चालू आहे, त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही, तर मग दुसरं असं एक सगळे सोयरे तर वेगळं करण्याची आवश्यकता नाही। त्यांनी सांगितलं जरूर तुम्ही सगळ्या तुमची द्या माहिती, आणि आम्ही सांगितलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत, आमच्या वकिलांचा सुद्धा आम्ही सल्ला घेतो आहोत। त्यांनी सांगितलं ते आणून द्या आमच्याकडे, आणि असंही ठरलं अधिवेशन काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं आहे याचा निर्णय आम्ही घेऊ, कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे याचा निर्णय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा करू, अशा प्रकारचे जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यांनी हेही सांगितलं आम्ही मराठा समाजावर अन्याय करणार नाही, त्याचबरोबर विमुक्त, भटक्या विमुक्त आणि ओबीसी या समाजावर सुद्धा अन्याय करणार नाही, करू देणार नाही, अशी आमची भूमिका आहे। वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर, निवडणुकीच्या नंतर सुद्धा लहान लहान समाजाच्या घरांवर हल्ले झाले, हाणामाऱ्या झाल्या, बदला घेण्यात आला, अजूनही ते प्रकार त्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे, त्या बाबतीमध्ये सुद्धा कडक कारवाई करू, हे सुद्धा जे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे।